अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता तुम्हाला माहीतच आहे, आता अमावस्या चालू झाली. अमावस्यानंतर देव दीपावली आहे. देव दीपावली ते चंपाषष्ठी या 6 दिवसात आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत, ते कोणते उपाय आहेत, काय सेवा आहेत, त्या सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, अमावस्या संपल्यानंतर 13 तारखेला देव दीपावली आहे. 13 तारखेला देव दीपावली आहे. देव दीपावली ते चंपाषष्ठी हे 6 दिवस आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचे आहेत. ज्यांच्या घरी घट बसतात, खंडोबाचे घट बसतात, त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचेच असतात. म्हणजे तसे सगळ्यांसाठीच महत्त्वाचे आहेत. पण ज्यांच्या घरी घट बसतात त्यांनी विशेष अशा सेवा करायच्या असतात, ते करतातच. पण ज्यांच्या घरी बसत नाहीत त्यांनी सेवा करायच्या नाहीत का? त्यांनी सुद्धा सेवा करायची. बघा, खंडोबा महादेवाचेच एक रूप आहेत. खंडोबा देव दीपावली हे मार्तंड भैरव षोडशरात्र उत्सवारंभ म्हणून 13 तारखेला सुरू होतोय. तसेच चंपाषष्ठी म्हणजे शेवटचा दिवस तो आहे चंपाषष्ठी, तो आहे 18 तारखेला. 18 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे व 13 तारखेला देव दीपावलीपासून ती सुरुवात होते. तर आपल्याला असे कोणते उपाय करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत? त्याचप्रकारे मार्गशीर्ष महिना सुरू होते. मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीलाच 13 तारखेला 14ला पहिला आपला गुरुवार आहे, 13 तारखेलाच देव दीपावली आहे व 13 ते 18 तारखेपर्यंत आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची विशेष अशा आपल्याला प्रभावी सेवा करायच्या आहेत. आता हे 6 दिवस जे आहेत, देव दीपावली ते चंपाषष्ठी, हे आपण का साजरे करतो? ही नवरात्र का आहे? काय महत्व आहे याचं? तर बघा, जे 2 दैत्य होते, मनी व मल्ला, या दैत्यांसोबत खंडोबाचे युद्ध सुरू होते. हे 6 दिवस युद्ध सुरू होते. कारण हे जे दैत्य होते ते गोरगरिबांना, लोकांना भरपूर त्रास द्यायचे व ते युद्ध करून खंडोबाने आपल्या भक्तांना त्या दैत्यांपासून मुक्तता मिळवून दिली होती. सर्व लोकांना त्या दैत्यांच्या त्रासापासून मुक्त केले होते व तो दिवस होता चंपाषष्ठीचा. म्हणून त्या दिवशी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. तो युद्धाचा शेवटचा दिवस होता. खंडोबाने, जे महादेवाचे अवतार आहेत, मल्हारी मार्तंड आहेत, खंडोबा आहेत, यांनी त्या दैत्यांचा वध केला होता. त्यामुळे या 6 दिवसांना अतिशय महत्त्व आहे. हा महिना अतिशय उच्च व पवित्र महिना आहे. उच्च कोटीच्या सेवा, अत्यंत प्रभावी अशा सेवा या महिन्यात जर केल्या ना, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याचं म्हणून समजा. बघा, आपल्याला खंडोबाच्या सेवा कोणत्या करायच्या? 6 दिवस एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. तो उपाय तुम्हाला 6 दिवस कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी हा उपाय करायचा आहे. बघा, आता दर महिन्यात आपण आपल्या कुलदेवीला विसरत नाही. कुलदेवीची, आपल्या आईची आपण सेवा करत असतो. कुंकुमार्चन करतो, ओटी भरतो, सगळं काही आपण करत असतो. पण वडिलांना विसरून कसं चालेल? वडील म्हणजे कोण? आपले कुलदैवत. आता खंडोबा कोणाचे दैवत असतील, अजून कोणाचे सिद्धनाथ दैवत असतील, म्हणजे तुमचे जे कुलदैवत असतील ते, पण त्यांनाही विसरून चालणार नाही. तुमचे जे कोणते कुलदैवत आहेत त्या कुलदेवतांची सुद्धा सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. जर वडिलांची सेवा घडली नाही तर आई तुमच्यावरती नक्कीच रागवेल. त्यामुळे तुम्ही आवर्जून आईची आपण सेवा करतोय ना, वडिलांना कधीच विसरायचं नाही. म्हणजे आपल्या कुलदेवीसोबत कुलदेवतेची सुद्धा आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे. मग त्यांचा जो मंत्र असेल, तुमच्या जे कुलदेवत कोणते आहेत त्यांचा विशेष असा मंत्र असेल, त्या मंत्राचा जप करा, तरी काही हरकत नाही. पण कुलदेवताला विसरायचं नाही. बघा, आपल्याला काय करायचं आहे? आता खंडोबा म्हटलं तर आपल्याला आठवते ती जेजुरी. जेजुरीला आता तुम्ही गेलाच असाल. जेजुरीला गेले की तिथे पाऊल ठेवलं की तुम्हाला सगळीकडे पिवळं 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 दिसत होतं. कारण जेजुरीमध्ये सगळीकडे भंडारा उधळलेला असतो. खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, म्हणजे हाच गजर सगळीकडे चालू असतो. सगळीकडे पिवळा रंग, म्हणजे सगळीकडे तुम्हाला हळद भंडारा तोच दिसतो, कारण त्याचाच मान असतो. त्यामुळे बघा, आपल्याला या दिवशी काय करायचं आहे? एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याची वाटी, अर्धी वाटी सुका खोबरं घ्यायचं आहे, ओलं घ्यायचं नाही. खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे व त्या खोबऱ्याच्या वाटीत आपल्याला भंडारा भरायचा आहे. तुम्ही अर्धा भरा, पूर्ण भरा, पण भंडारा त्या वाटीमध्ये भरायचा आहे. व तो भंडारा, जी वाटी आहे, आपल्या देवघरात थोडीशी जागा करा. आता कोणाकोणाची मंदिरं लहान असतील तर मंदिरा शेजारी थोडीशी जागा होईल असं काहीतरी करा. मंदिरात ती भरलेली वाटी, भंडाऱ्याची भरलेली खोबऱ्याची वाटी मंदिरात ठेवायची आहे व त्याच्यावरती तुम्हाला
1 किंवा 11 बेलपत्र ठेवायचे आहेत पहिल्या दिवशी, म्हणजे देव दीपावली दिवशी. आता हा उपाय कधी करायचा? हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. सकाळ करा, दुपारी करा, संध्याकाळ करा दिवे लागण्याच्या वेळेस. एवढंच की जास्त वेळ करू नका, 8 8:30 नंतर वगैरे, त्याच्या अगोदर करा. बघा, असं केल्यामुळे भंडारा हा अतिशय प्रिय आहे. खंडोबाला भंडारा हा अतिशय प्रिय आहे. भगवान शंकराचा अवतार, महादेवाचा अवतार म्हणजे खंडोबा, मार्तंड मल्हार. बघा, आपले भोलेनाथ जे शंकर आहेत ते भक्तांच्या भोळ्या भक्तीने प्रसन्न होतात. त्याच प्रकारे खंडोबा सुद्धा आपले भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतात. तुम्ही जे उपाय करता त्याचा अतिशय फायदा आपल्या घरातल्या लोकांना होत असतो. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. फक्त ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये भंडारा भरून तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. 1 किंवा 11 बेलपत्राची पाने त्याच्यावरती ठेवायची आहेत. एवढंच तुम्हाला करायचं आहे. नंतर चंपाषष्ठी दिवशी तुम्हाला काय करायचं आता या वाटीचं? बघा, चंपाषष्ठीच्या नंतर ज्या दिवशी चंपाषष्ठी असते त्या दिवशी तळी भरतात. बघा, तळी म्हणजे काय? विड्याची पानं असतात. नंतर त्याच्यावरती 1 रुपयाचा सिक्का, नंतर तुमची खोबऱ्याची वाटी, भंडारा जो तुम्ही ठेवला आहे आत्या तोच घ्या व तो 3 वेळा उचलतात. एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट, एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट, असं म्हणून ते उचलतात 3 वेळा. त्याला तळी भरणे म्हणतात. आता नैवेद्य म्हणाल तर वांग्याची भाजी, कांद्याची पात, लसूण हा नैवेद्य दाखवला जातो. बघा, तळी भरणे. आता तळीमध्ये ते ठेवायचं आहे. नंतर त्या खोबऱ्याच्या वाटीचं व भंडाऱ्याचं काय करायचं? बघा, भंडारा सर्वांना त्यातला लावायचा आहे. थोडासा भंडारा आपल्या घरात उधळायचा आहे, देवासमोर उधळायचा आहे व थोडासा भंडारा आपल्या घरात चौ बाजूने 4 कोपऱ्यामध्ये उधळायचा आहे. राहिलेला तुम्ही यूज करू शकता व जास्तच असेल भंडारा तर तुम्ही तो झाडामध्ये टाकू शकता. पण माझं मत आहे तुम्ही तो यूज करावा. व जो खोबऱ्याची वाटी आहे तो धुवून घ्या व प्रसाद म्हणून सर्वांना त्या दिवशी खायला द्यायचा आहे. अशा प्रकारे सर्वांनी आवर्जून ही सेवा करायची आहे. सर्वात सोपी अशी सेवा आहे. आणि मल्हारी मार्तंड जे आहे, मल्हारी सप्तशतीचे पुस्तक जे आहे ते अवश्य ज्यांच्या घरी गट बसतात त्यांनी अवश्य पाठ करण्याचा याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी, वाईट सवयी, नंतर नवरा बायकोमधील वाद, सततची तंटा, कलह, भांडणे सर्व काही मिटतील. मल्हारी मार्तंड आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे मल्हारी सप्तशतीचे काय महत्व आहे. ज्या प्रकारे आपण दुर्गा सप्तशती नवरात्रीमध्ये वाचतो त्याच प्रकारे मल्हारी सप्तशती आपल्याला यावेळेस वाचायची आहे. या 6 दिवस लवकर उठून तुम्ही लवकर वाचायला सुरुवात करा. आता माझ्या घरी तरी मी अजूनपर्यंत वाचलं नाही, कधी केलं नाही, गट वगैरे बसत नाहीत, पण हा उपाय केलेला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान रिझल्ट्स मिळतात. त्याच प्रकारे बघा, 6 दिवस तुम्हाला आपण अखंड ज्योत ज्या प्रकारे लावतो दुर्गा नवरात्रीमध्ये, दुर्गा मातेच्या वेळेस 9 दिवस, त्याच प्रकारे अखंड दीप तुम्हाला इथे सुद्धा लावायचा आहे 6 दिवस. देव दीपावली ते चंपाषष्ठीपर्यंत नंदादीप अखंड तुम्हाला लावायचा आहे. याने सुद्धा खूप तुमचे सारे सगळे प्रश्न सुटायला मदत होतील. बघा, अशा प्रकारे तुम्ही खोबऱ्याची वाटी लावा, नंदादीप लावा. 6 दिवस तुम्ही आवर्जून त्या दिव्याकडे अतिशय बारीकपणे लक्ष ठेवा. तो दिवा विझू नये. काजळी वगैरे साठली तर दुसरा दिवा घ्या, त्याची अग्नी त्या दिव्याला प्रज्वलित करा व नंतर ते काजळी वगैरे काढून हीच अग्नी त्या दिव्याला प्रज्वलित करा. काही हरकत नाही. चुकून विजला गेला तर मनात शंका न आणता देवाची प्रार्थना करायची, हात जोडायचा, विनंती करायची व नंतर प्रज्वलित करायचा. भीती कोणतीही मनात बाळगायची नाही. हीच ती एक वस्तू होती जी खोबऱ्याची वाटी व भंडारा आपल्याला आपल्या देवघरामध्ये या 6 दिवस ठेवायचा आहे. पण पहिल्या दिवशी ठेवायचा आहे, लगेच उचलायचं नाही. चंपाषष्ठीपर्यंत आपल्याला 6 दिवस तो कंटिन्यू वाटी तशीच मंदिरात आपल्याला ठेवायची आहे. पूजा वगैरे करताना उचलली तरी सुद्धा चालेल, पण उचलता येणार नाही अशीच ठेवून द्या. म्हणजे एका जागेला जागाच करून ठेवा. तशी झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.